नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, उद्या सोमवार आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार आहे. अनंत चतुर्दशी संपले, पितृपक्ष सुरू झालेला आहे. तर चंद्र या आठवड्यात म्हणजे 8 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर या आठवड्यात चंद्र कुंभ, मीन, मेष आणि वृषभ या राशीतून परिभ्रमण करणार आहे. 12 राशींवरती याचा काय परिणाम होतात ते बघूया. एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची की आर्थिक संबंधी जे काही याच्यामध्ये वक्तव्य केलं जाईल ते नोकरदार लोकांना कमी लागू पडेल आणि उद्योगधंदा व्यवसाय करणाऱ्यांसाठी जास्त लागू पडेल, हे लक्षात ठेवायचं. स्वामी समर्थांचं नाव घेतो आणि सुरुवात करतो. मेष रास, सोमवार उत्तम आहे. सोमवार सर्व कार्यांसाठी उत्तम आहे. नवीन काम सुरू करायला देखील उत्तम आहे. कामात प्रगती होण्याच्या दृष्टीने उत्तम आहे. महत्त्वाची कामं आटपून घेण्याच्या दृष्टीने उत्तम आहे. मंगळवार बुधवार खर्चावरती नियंत्रण ठेवा. गुरुवार शुक्रवार जीवनशक्ती वाढेल, काम करण्याला उत्साह राहील. आठवड्याच्या शेवटी कुठून येणार असतील तर धनलाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वृषभ रास, सोमवार नोकरी, धंदा, उद्योग, व्यवसाय यासाठी उत्तम आहे. त्याच्यात जे काही तुम्ही कराल त्याची चांगली फळं तुम्हाला मंगळवार बुधवारी मिळतील. मंगळवार बुधवारी जे तुम्ही म्हणाल ते होईल, कराल ते होईल. समजलं का? मात्र मिळणारे पैसे हे साठवून ठेवा, सांभाळून ठेवा, कारण आठवड्याचा शेवट हा अनपेक्षित खर्चाने जाईल. त्यामुळे तुम्ही गडबडून जाल कदाचित, तर त्यामुळे सावध राहा. मिथुन रास, प्रवासाच्या दृष्टीने हा सोमवार चांगला आहे. प्रवास सुखकर होतील, आनंदात प्रवास होतील. तुम्हाला फारसा त्रास, दगदग जाणवणार नाही. धार्मिक कार्यामध्ये भाग घ्याल. मंगळवार बुधवारी कामावरती व्यवसायानिमित्त रुजू व्हाल आणि व्यवसायाच्या दृष्टीने चांगला आहे. आठवड्याच्या शेवटाकडे सुद्धा अतिशय चांगलं असा ग्रहमान आहे. चांगलं वातावरण असेल, चांगल्या गोष्टी घडतील, लाभ होतील. मात्र आठवड्याचा शेवट घरच्या लोकांसाठी अनपेक्षितरित्या काही खर्च करावा लागेल. खास करून घरासाठी खर्च करावा लागेल आणि त्यामुळे आर्थिक वेळापत्रक हे बिघडण्याची शक्यता आहे. कर्क रास, सोमवारी सांभाळून राहा. शरीर प्रकृती सांभाळा, खिसा पाकिट सांभाळा. बारीक सारीक चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शरीर प्रकृती मात्र तुम्हाला सोमवारी सांभाळलीच पाहिजे. विलंबी आजार, जर तुम्ही विलंबी आजाराने त्रस्त असाल तर सोमवारी त्याचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंगळवार बुधवार चांगला आहे. प्रवासासाठी चांगला आहे. आपल्या बंधुवर्गांना भेटण्यासाठी चांगला आहे. धार्मिक कार्यात भाग घेण्यासाठी चांगला आहे. आता माळवस आहे, त्यामुळे सोमवार मंगळवारी कोणाकडे महाळ असले तर त्या कार्यात भाग घ्यावाच लागेल, त्याला काही इलाज नाही. आठवड्याच्या शेवटी मात्र उद्योगधंदा व्यवसायाच्या दृष्टीने हा अतिशय चांगला काळ आहे. कर्क राशीच्या माणसांना उद्योगधंदा व्यवसाय त्यातनं होणारे लाभ या दृष्टीने आठवड्याचा शेवट हा अतिशय उत्तम आहे. खास करून गुरुवार शुक्रवार हा उद्योगधंद्यासाठी आणि शनिवार रविवार हा त्यातनं येणाऱ्या प्राप्तीसाठी चांगला आहे. सिंह रास, सिंह राशीला पार्टनर म्हणजे वैवाहिक पार्टनर किंवा व्यावसायिक पार्टनर या दोघांचंही सहकार्य सोमवारी लाभेल. मंगळवार बुधवार आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गणेशोत्सवात दगदग केलेली असेल तर त्याचा ताण शरीरावरती पडण्याची शक्यता आहे. नंतर मात्र आठवडा म्हणजे उर्वरित आठवडा म्हणजे गुरु शुक्र शनी हा चांगला आहे. गुरुवार शुक्रवारी शरीर प्रकृती सुधारेल, औषध लागू पडेल, तर त्या दृष्टीने चांगलं आहे. शनिवारी उद्योगधंदा नोकरी व्यवसायाच्या दृष्टीनेही चांगलं आहे. कन्या रास, हाताखालच्या नोकरांपासून सावध राहा. ते कधीही तुम्हाला दगा देऊ शकतात. सोमवारी
नोकरीमध्ये असलात तर हाताखालच्या माणसांची कामं तुम्हाला स्वतःला करावी लागतील आणि त्यामुळे चिडचिड होईल. घराच्या पातळीवरती मंगळवार बुधवार अतिशय चांगला आहे. गृहसौख्य चांगलं लाभेल, पार्टनरचं सुख लाभेल, पार्टनरची व्यावसायिक असाल तर पार्टनरची साथ लाभेल. पार्टनर चांगल्या नवीन नवीन कल्पना सुचवेल, आयडिया नवीन सुचवू शकतो. परत एकदा गुरुवार शुक्रवार हा शरीर प्रकृतीसाठी वाईट आहे, तेव्हा सावध राहायचं. आठवड्याचा शेवट हा छोटे प्रवास बंधुवर्गाला भेटण्यासाठी वगैरे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुळरास सोमवार उत्तम आहे, मंगळवार बुधवार वाईट आहेत. अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे. सोमवार चांगला आहे, सोमवारी 4 पैसे देखील तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. मंगळवार बुधवार हा तुम्हाला सांभाळायला पाहिजे. तुमचं काही वस्तू हरवणं, गहाळ होणं, चोरी होणं शक्य आहे किंवा बारीक सारीक त्रास शरीर प्रकृतीला होण्याची शक्यता आहे. आठवड्याचा शेवट हा गृहसौख्याच्या दृष्टीने चांगला आहे. घरात आनंदात राहाल. वृश्चिक रास आईला त्रास होण्याची शक्यता सोमवारी आहे. तुम्हालाही मानसिक त्रास होण्याची शक्यता सोमवारी नाकारता येत नाही. मात्र मंगळवार बुधवार अतिशय उत्तम आहेत. संततीकडून आनंदाची बातमी कळेल. परीक्षा स्पर्धा वगैरेंमध्ये चांगलं यश लाभेल. त्या दृष्टीने मंगळवार बुधवार चांगला आहे. संततीच्या प्रगतीच्या दृष्टीने मंगळवार बुधवार चांगला आहे. गुरुवार शुक्रवार सांभाळून राहा. शरीर प्रकृती दगा देण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याचा शेवट हा जोडीदाराबरोबर आनंदात जाईल. धनुरास नव्या कल्पना, नवीन व्हेंचर्स, नवीन उद्योग सुरू करण्याच्या दृष्टीने सोमवार अतिशय चांगला आहे. मंगळवार बुधवारी आईकडे लक्ष द्यावं लागेल, घराकडे लक्ष द्यावं लागेल. शब्द जपून वापरा. घरामध्ये क्लेश होणार नाहीत याची काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटी म्हणजे गुरुवार शुक्रवार अतिशय उत्तम आहेत. तुम्ही म्हणाल ते होईल. मात्र आठवड्याच्या शेवटी दगदग जी केलेली असेल आठवड्यात त्याचा परिणाम हा तुमच्या शरीरावर होईल. थकवा जाणवेल. त्यामुळे शांतपणाने विश्रांती घ्या आणि नवीन आठवड्याला सज्ज व्हा. मकर रास पैशाची कामं सोमवारी करून घ्या. काही जर ठेवी ठेवायच्या असतील बँकेतून वगैरे तर सोमवार त्याच्यासाठी अतिशय उत्तम आहे. मंगळवार बुधवार बंधुवर्गाचं सहाय्य मिळेल. बंधुवर्गाच्या भेटी होतील. फोनवर गाठी भेटी होतील. उद्योगधंदात नोकरी व्यवसाय बदलण्याच्या दृष्टीने मंगळवार बुधवार चांगला आहे. गुरुवार शुक्रवारी घराकडे लक्ष द्यावं लागेल. घराच्या पातळीवरती शांतता राहील हे बघा. म्हणजे आठवड्याच्या शेवटी तुम्ही अधिक जास्त प्रगती करू शकाल. कुंभरास शरीर प्रकृती उत्तम राहील. सोमवारी काम करायला उत्साह राहील. मंगळवार बुधवार आर्थिक गोष्टींच्या बाबतीमध्ये चांगला आहे. कुठून पैसे येणं असतील तर ते येतील. तुम्हाला सुद्धा कुठे गुंतवणूक करायची असेल तर त्या दृष्टीने मंगळवार बुधवार चांगला आहे. गुरुवार शुक्रवार छोटे प्रवासच्या दृष्टीने चांगला आहे. नवीन कार्य आरंभ करायला अतिशय चांगला आहे. आठवड्याच्या शेवटी घरामध्ये राहून शांतपणे ईशचिंतन करावं हा सल्ला. असो. मीनरास आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे सोमवारी अचानक खर्च उद्भवतील आणि त्यामुळे गडबड त्रेधातिरिपीट होण्याची शक्यता आहे. मंगळवार बुधवारी शरीर प्रकृती उत्तम राहील. काम करायचा उत्साह राहील. एकंदरीतच मंगळवार बुधवार चांगला आहे. गुरुवार शुक्रवारी पैशाची कामं करून घ्या. त्या दृष्टीने आर्थिक दृष्टीने गुरुवार शुक्रवार चांगला आहे. आणि शनिवार रविवारी छोटे प्रवास घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे गावाला गेला असलात तर मुंबईत परत याल किंवा कुठल्या तुमच्या नोकरीच्या ठिकाणी परत जाल किंवा घरी आला असलात तर नोकरीच्या ठिकाणी परत जाल. असो तर मंडळी, हे होतं 12 राशींचं या आठवड्याचं राशी भविष्य. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि
चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.